सगळीकडे मस्त असा पाऊस पडतोय. बाहेर थंडगार वातावरण आहे. चला तर मग या थंडगार वातावरणात गरमागरम मटणाचं सूप बनवूया, म्हणजेच मटण आळणी रस्सा. लहान मुलांपासून आजोबांपर्यंत सगळ्यांना आवडेल असं हलकंसं ताकदीचं चविष्ट सूप. पावसाळा आणि मटणाचं सूप भारी कॉम्बिनेशन आहे. लहान बाळासाठी मस्त मऊ भात आणि हे सूप एक नंबरच. तोंडाची चव गेली असेल, थोडं सर्दी खोकला जाणवत असेल तर हे असं सूप पिऊन बघा, नक्कीच तोंडाची चव ही परत येईल. मस्त अशी अंगात तरतरी येईल. आणि हो, झणझणीत मटण नको म्हणणाऱ्यांसाठी हे परफेक्ट आहे. कधी कधी अंगात ताप येतो तेव्हा तोंडाला अजिबात चव नसते, परत तोंड आलेलं असतं, जेवणही जात नाही आणि तिखट खायची अजिबात इच्छा नसते, त्यावेळेला असं सूप करून प्या. तोंडाला छान चवही येईल, तापही तुमचा कुठच्या कुठं पळून जाईल. इथे आपल्याला मटणाचा सूप करायचा आहे, म्हणजे मटणाचा आळणी रस्सा. त्यासाठी मटण इथे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. मटण म्हटलं की नळी असायलाच हवी बरं का. तुम्हाला ही आवडते का? नक्की कमेंट करून सांगा. साल न काढता 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतला, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि 1 चमचाभर जिरं घेऊन हे मी खलबत्त्यात कुटून घेणार आहे. आता आपल्याला झटपट करायचं आहे आणि कुकरमध्ये करायचं आहे. त्यासाठी मी तर कुकरमध्ये 1 पळी तेल घातलेलं आहे. तुम्ही यात थोडंसं तूपही घालू शकता. 1 तमालपत्र घातलं. 1 मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून यामध्ये मी घालणार आहे. हे बघा, या पद्धतीने बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालून 1 मिनिटभर कांदा छान परतून घेणार आहे. कांदा पूर्णपणे गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यावर लगेचच यामध्ये मगाशी खलबत्त्यात आपण जे आलं लसूण आणि जिरं कुटून घेतलं आहे ते यामध्ये घालायचं आहे. हे मी खलबत्त्यात कुटून घेतलेलं आहे, तुम्ही मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता. आलं लसूण आणि जिरं 1 मिनिटभर छान असं परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये सगळं ते स्वच्छ धुतलेलं मटण आहे ते टाकायचं. मटण टाकल्यानंतर 1 मिनिटभर छान असं परतून घ्यायचं. परतून घेतल्यानंतर त्याला पाणी सुटतं त्याच्या अंगचं, ते पाणी पूर्णपणे आटेपर्यंत छान असं परतवून घ्यायचं आहे. मटणाला जे अंगचं पाणी सुटतं ना, ते पूर्णपणे आटल्यानंतर मटणाला तेल सुटू लागतं. त्यावेळेला आपल्याला 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि परत एकदा छान असं परतून घ्यायचं आहे. घरात 1-2 वर्षाचं बाळ असतं, ते अजिबात खायला मागत नाही. अशा वेळेला मटणाचं सूप करून त्यांना तुम्ही पिऊ घालू शकता. तुमची मुलं जर अजिबात तिखट खात नसतील तर अशा पद्धतीने आळणी सूप त्यांना नक्कीच करून द्या. मुलांना जास्त तिखट आवडतं तर काही मुलांना अजिबात तिखट आवडत नाही. आणि नेहमीच कसं मुलं वरण भात वगैरे खाऊन कंटाळलेले असतात, मग अशा वेळेला काहीतरी वेगळं आणि पौष्टिक तोंडाला चव आणणारं त्यांना करून दिलं तर तेही आनंदाने खातील. नेहमीच वरण भात करण्यापेक्षा काहीतरी असं वेगळं आळणी करून दिलं की पोरांच्या तोंडाला चव येईल. न खाणारी मुलंही खाऊ लागतील, कारण प्रत्येक आईचं टेन्शन असतं की मुलं जेवत नाहीत वगैरे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे सूप सगळ्यांनाच आवडते. घरी कोणी आजी आजोबा असतील किंवा कोणी आजारी असेल, हे असं सूप प्यायल्याने अंगात छान अशी तरतरी येईल, ताकद येईल. इंद्रायणी तांदळाचा मऊ भात किंवा ज्वारीची भाकरी जरी ह्यामध्ये चुरून खाल्ली तर एक नंबरच. तर इकडे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हळद आणि मीठ घालून परतून घेतलं. त्यानंतर मी 3 ते 4 वाटी पाणी घातलेलं आहे. मटण बुडेल एवढं पाणी घालायचं आहे आपल्याला. बारीक चिरलेली वरून कोथिंबीर थोडीफार घातली आणि कुकरचं झाकण लावलं. झाकण लावल्यानंतर याला मंद आचेवर 1-2 शिट्ट्या दिल्या आणि मोठ्या आचेवर 3 ते 4 शिट्ट्या दिलेल्या आहेत. असे केल्याने मटण झटपट शिजतं, मस्त मऊ मटण होतं. मटण मस्त मऊ आणि हाडापासून वेगळं होईल एवढं शिजवायचं. मटण छान शिजलं की पचायलाही थोडंफार हलकं असतं. मटणाच्या या सूपमध्ये छान असा अर्क उतरला आहे मटणाचा पूर्णपणे. मटण बघा कसं छान शिजलं आहे, दिसायलाच किती सुरेख दिसत आहे. एका नजरेतच कळायला पाहिजे की मटण शिजले की नाही. हाडापासून पूर्णपणे वेगळं होऊन मऊ झालं की मटण शिजलंय असं समजायचं. आपलं सूप तयार आहे. आता ह्याला आणखीन चव आणण्यासाठी इथे 1 चमचाभर किचन किंग मसाला घालायचा आहे. बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. कुकर थंड झाल्यानंतर मी झाकणाचं उघडलेलं आहे. ते पण पूर्णपणे कुकरची वाफ घालून उघडलं आहे. मस्त असं मटण आळणी रस्सा म्हणजेच मटणाचं सूप आपलं तयार आहे. यातली मटण आहे तुम्ही असंच खाऊ शकता किंवा तुम्ही या मटणापासून चविष्ट असं मटण आळणी करू शकता, म्हणजेच मटणाचं आळणी सुक्क. आणि ते पण पूर्णपणे मुलांचा विचार करून. आणि त्यांना झणझणीत खायला आवडत नाही, तोंड आलंय तिखट खायची अजिबात इच्छा नाही त्यांच्यासाठी. खरं सांगायचं तर हे मटण आळणी सुक्क इतकं छान होतं ना, चविष्ट होतंय ना, त्याच्यासमोर मटण झणझणीतही फिक्कं पडेल. जर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा, मी रेसिपी नक्की शेअर करेन. त्याचप्रमाणे आपलं मटण आळणी रस्सा तयार आहे. चला तर मग यंदाच्या पावसाळ्यामध्ये असं गरमागरम सूप तुम्हीही नक्की करून प्या. हे सूप तुम्हाला आवडलं असेल तर नक्की एक लाईक करा, रेसिपी शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचले, कधी पोहोचले आणि कुठून पाहताय ते सांगाल ना. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. आत्तासाठी बाय, धन्यवाद.